इथे स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ मस्तपैकी नाश्ता झालेला आहे. नाश्ता करून झाल्यानंतर आता दुकानावर जायचं आहे, त्यासाठी जरा रेडी होत होतो आणि भरपूर साऱ्या कालच्या व्हिडिओवर कमेंट आले आहेत, त्याचे पण रिप्लाय देणार आहे मी पुढे. तर इकडे बघा मस्तपैकी आमच्या किचनमध्ये किती मस्त स्वयंपाक चालू आहे शिवानीचा. छान छान असा स्वयंपाक चालू आहे. डाळ भात चपाती. आवडते का तुम्हाला? आजकाल व्हिडिओमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. मला एकाने कमेंट केली होती एका ताईने की तुम्ही भांडण दाखवा म्हणे, जरा व्हिडिओ मस्त चालतील. आणि काल रात्री एक कमेंट आली, खूप जुन्या व्हिडिओला जर बघितलं मी, पण ती कमेंट व्हिडिओमध्ये बोलू का नाही असं वाटते मला. पण ठीक आहे, त्यांनी जे बोललं ती बरोबरच गोष्ट आहे. काय पण बोला. कारण सबस्क्रायबर म्हणजे माझ्या फॅमिलीला पण कळतं की नेमकी घटना काय चालू आहे, काय नाही, काय होतं नाही का. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काही नाही बोलता, कारण आज थोडंसं काल रात्रीपासून लाईट दात दुखत आहे. काय दुखते? दात थोडंसं ते मग दवाखान्याचा विचारूच नका. दवाखाना सोडून कोणतीही गोष्ट आता दवाखाना सोडून नाही का. आज 3 तारीख आहे, 3 डिसेंबर. आता उरून सुरून राहिलेलं ह्या महिन्यामध्ये फक्त 26 दिवस आहे ना. 27, 26, 27, 28 दिवस काहीतरी आहे, एक्सेट्रा काहीतरी असतील. तेवढे दिवस बाकी आहे. आणि सबस्क्राईब करा, थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आज मी सुरुवात करीत आहे व्हिडिओला, नाही का? माझ्या डोळ्यातून पाणी घ्यायला. मी इथं काय करायला पाहिजे तुम्हाला सांगतो. म्हणतात मी किचन वॉटर काय करू राहिलो, तर किचन वॉटर चालू आहे आमचा स्वयंपाक. म्हणून तर मी स्वागत आहे बोलले, नाही का. आज काय तुमचे DSK बोलू शकत नाही, कारण DSK लागले रडायला, त्यामुळे नाही बोलू शकत. आणि आमचं दोघांचं चाललंय, आम्ही दोघंच आहेत वरती, आणि पप्पा मम्मी, आमचं डुग्गू बॉय आणि पप्पा मम्मी आणि ताई, ते सगळे खाली. डेंजर आले. हा नाही, तो ते याच्या गाड्यावर घेतलेत घरी, माहितीये का, त्यामुळे ते तिखट येतं. आपण मागच्या वेळेस आणले होते ना, ते कांदे चांगले होते माहिती का. सगळे खाली तर आम्ही दोघंच वरती तर. आम्ही दोघं काय करत असून बरं, काय करतात म्हणजे स्वयंपाक चालू आहे. हा तेच ना, पण काय बनवत असतं ना असं विचारते मी. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शॉर्ट व्हिडिओ काढत होतो, तुम्हाला तर माहीतच आहे. आपला एक चॅनल उघडलेला आहे DSK विथ फूड विथ DSK म्हणून असं चॅनल उघडलेलं आहे. त्या चॅनलसाठी शॉर्ट व्हिडिओचं काम करत होतो मी. म्हणलं चला शॉर्ट व्हिडिओ काढून घेऊ एक. आणि आज भरपूर दिवसानंतर एक शॉर्ट व्हिडिओ होते, म्हणजे 2-3 दिवसानंतर. तर हे बघा, अरे ब्लूटूथ लावण्याची पद्धत बघू शकता तुम्ही. हे बघा, चेनला ब्लूटूथ लावलेलं आहे आमचं चालू आहे. आणि हे बघा मस्तपैकी गाजर, टोमॅटो, काय म्हणते, फ्लावर, गाजर आणि नाही येतात. पहिली गोष्ट फ्लावर नाही, गोबी, पत्ता गोबी, कांदा आणि हे ना गाजर आहे, सॉरी. आणि हे काय, कोथिंबीर. आणि भरपूर डोळ्यातलं पाणी येतंय, कारण आता व्हिडिओ काढणं चालू आहे. प्लस सगळ्याच गोष्टी लागले रडायला. फर्स्ट टाइम रडतात ते पण कांदा रडवतोय. मस्त कोबी कापून आम्ही काहीतरी बनवायचा प्रयत्न करत होतो. मिरची. तो शॉर्ट व्हिडिओ बघायला तुम्हाला इंस्टाग्रामला जावं लागेल. इंस्टाग्रामला तुम्ही शिवानीच्या अकाउंटवरती फॉलो जर केलेला असेल तर खूप चांगली गोष्ट, कारण तिकडे कोलॅब होऊन आमचं नवीन अकाउंट कोलॅब होऊन शिवानीच्या अकाउंटला तो व्हिडिओ मॅच होतो. तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्या मेन चॅनलवरती आहे, ज्याचं नाव आहे DSK ब्लॉग्स. आणि जे फूड विथ DSKचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सध्या फक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड होत आहेत, कारण त्याच्यावरती फुल व्हिडिओ काढून पोस्ट करण्यासाठी थोडा वेळ कमी पडतोय. पण ते पण होईल थोड्या दिवसात लगेच. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. हेच म्हणून आता मी थोड्या वेळात तुम्हाला भेटतो, कारण डोळे खूप रडकुंडी आली. शिरून वगैरे सगळं झालंय, आपल्याला फक्त आता फ्राय करणं बाकी आहे. तुम्हाला मी आता डायरेक्ट एंडिंगला थोडंसं दाखवतो काय बनवलं मी. तर चला, आले स्टीम मोमोज तयार. आता बघू आपण याची टेस्ट. वाव, माय फेवरेट मोमोज. आउच, खूप गरम आहेत. वाव, नंबर 1. थँक्यू सो मच. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी खास मोमोज बनवले.
शिवानी मी तुला सांगितलं बरं रिकाम काम करू नको. मी काय करते मग एक तर चोपडी फरची झाली सगळं तुला कळतं का काही? पुसून तर घ्यायला लागले राडा. काय पुसून घ्यायला लागली? मग हे सगळं पाणी पाणी केलं याचं कसं करायचं? ते हाय ना आपण आणलेलं मग त्यांनी पुसून घे. सटकली फिटकली तर काय करायचं? रिकाम काय काम करते रे? गपचूप एका जागेवर बसायचं काय त्रास होतो का? तुला मम्मीने आराम करायला सांगितलं होतं खाली. आता म्हणली मम्मी आराम करायला सांगितलं होतं. तुला पाणी करायची गरजच नव्हती. मग राडा तसंच ठेवायचं का? असा कसा? मग राडा किती आहे? राडा किती म्हणजे थोड्या वेळाने करता येतं ना एवढं लगे. आणि पाणी सांडायची गरज नाही इथं. इथं मोकार पाणी करून ठेवायचं रिकाम घेऊन न्यायचं. पुसून घेऊ ना मग त्याने. पडलं गिडलं पाय सटकला रिकाम तकलिफीचे कामं कशाला करते असते शिवानी? हळू करते मी. का हळू करते? हळू करते. काहीच गरज नाही पण करणे असून ते. काय केलंय बरं? मग हे सगळं पाणी करून ठेवतं. ते पाणी इकडे बी पाणी करून ठेवतं. इकडे कचरा केला काय केलं त्या फरशीमध्ये सगळा राडा करून ठेवतो. नुसता राडा करतो आता. काय केलंय बरं मी? कशाला ओरडता मग? माझ्या? नुसता राडा करत राह. राडा करते का मी? मग? पुसून घ्यायचं ना, गरजेचं नाही का चांगलं स्वच्छ राहणं? मी एवढं पाणी सांडून हे बघा किती पाणी करून ठेवले मरणाचं. सटक लागतं आहे का? पडलं ना? लागलं ना? नाही गरज. कुठं नाही करणार गरजच नाही पण काय. राडा घालायला. मी माझं काम बघू का मी तुला बघत बसू? मला सांग बरं. मी तुम्हाला बोलवलंच नव्हतं. मी तुम्हाला म्हणलं होतं मला बकेट मध्ये ते मोप द्या मी त्याला वायपर म्हणते बकेट मध्ये मॉप नाही म्हणते. बकेट मध्ये टाकून द्या म्हणलं होतं. मी वरती नका येऊ म्हणलं होतं. मला माहिती तुम्ही वरती आल्यावर मला ओरडणार होते. पण पाणी सांडत कोणी म्हणलं तर नाही एवढं पाणी करायची गरज नाही घरामध्ये. तेवढं पाणी म्हणजे थोडंसं पाणी एक जी फरची नवीन फरची आहे सटकली ते उगं सटकलं बिटकलं रिकाम लफडे कशाला करत असते बरं? नाही सटकत मी लय स्ट्रॉंग आहे. मला काय माहिती. थांबते मम्मीलाच बघा मम्मीलाच सांगावं लागतं. मम्मी तरी म्हणली ती काय करायली पाय म्हणजे वरची तुला झोपायला सांगितलं म्हणे आराम कर म्हणून सांगितलं. झालं आता माझं. ते नंतर पुसून थोडंसं वरचं किचन एवढं पाणी करायची गरज नाही ना. थोडंसं पाण्यात बी झालं असं ना. मी लहान झालं तर नव्हते. हे इकडे सगळं पाणी करून टाकलं सगळं पाणी. आता चांगलं नाही वाटत का मग? काय चांगलं वाटतं आणि काय नाही तुला म्हणजे हे पूर्ण पाणी केलं तिकडं पाणी केलंय सगळीकडे पाणी करून टाकलं आणि चांगलं केलंय म्हणजे चांगलं वाटत. अवघड आहे बहुत. पण ठेवते का? मी फक्त तुला खाली जा खाली. मी तुला फक्त पुसायला मदत करत होतो. काय गरज आहे मदत करायची? मदत करून ठेवली सगळी. आता काय करू मी याचं? हे काय आहे पण मला माहित नाही. मस्त टाकायचं पहिले डब्यात भरून नको ऑफिस. आता काय ते कामातूनच गेले. हे बघा काम मला काय सांगते मम्मी तुम्हालाच बोलते वरून व्हिडिओ काढतो तुम्हाला ते वाटतं घरी जाऊन बोलणे खायचे का परत? मी सांगणार का तुला? कोणी सांडलं ते? तू. वाव. मी तुला मी पाणी सांडायला सांगितलं नव्हतं. पाणी सांडून पाणी सांडलं कमी करू होतं. नको. काय सांडून ठेवलंय? मग डबे खाली पाळायला रिकाम काम करायला. जे काम सांगितलं ते काम नाही करायचं दुसरे काम करून ठेवायचे. उठा चल तुम्ही जा. हो इकडे सर आवडू दे मला सर को इकडे सांडू पाणी ओढू दे सर सांडू द्या सांड हे असं पाणी वाढायचं होतं मला तिथे धक्का लागला तिकडे डब्याला. एक तर ते एवढूच जागेमध्ये सगळी ऍडजस्टमेंट. एवढंच का आता तुम्हाला तर काय 5 मजली बांधून द्यावं का? हे बघ त्या सुनाने काय कुठं केली इकडे. तेव्हा मी म्हणलं पाणी सांडू नको इथं पुरं पाणी सांडून धुलते वरच्या घरात आणि पाणी सांडलं तुला ही कशाची डाळ दिसती मला सांग. डाळ तुम्ही खराब केली खोटं बोलायचं नाही. ठेव कायची डाळ आहे कायची डाळ आहे? मी नाही अख्खे सांडली. मसूर आहे. हा अख्खे मसूर कोण सांगितलं? त्या पिशवीमध्ये काय दिसायला समोर पिशवीत बघ काय डाळायची फेकून दिले तर एकत्र त्यांनी. काय तिने डबा सांडून घेतला पुरा कोणी सांडलं? आणि हिला फरची अरे, खाली मला खोकल्यामुळं बोलता येत नाही. ते पटापट काम करून दे आधी. मी काम करा हे पण कुठाने कशी करते एक जागेवर बसणं होत नाही तिच्या गपचूप. तू काऊन रिकामी काम करते का? रिकामी कामं करते. तुला 2 घंट्यापासून खाली येऊन गपचूप पडून राहा म्हणलं तर काहीतरी करीत बसते. राडाले झालं होता. राडा झाला. हे असं का? अजून राडा मी वाढीला. नाही केलं ते त्यांनीच आता हे पाव सांगितलं. किलो ना खराब झाला म्हणजे कोणी केला? तुम्ही केला. मी नाही सांगितलं तुला तिथे पाणी सांडायची गरजच नव्हती. तो पाणी कसं मी केलं तुम्ही? माझं पुसत होते ना. केव्हा? तुम्हाला तू वाटलं- त्याला वर बोलून घेतलाय. घरातले काम तो करायचे असते त्याला नाही करायला लावायचे. तिने सांडलं तर काय करायचं इथं पडली ती काय करायची परत?
सटक पडली नाही तर बोलते तिच्या तू. गुणाने पडन काय करा मग तिला कोणी सांगते का ते उचापत्या करायचं? उचापात्या करू नको, शांत बसून. मग कोण करेल? मग कोण करेन? मग करावं लागत ना. पण तिथं पुसून फक्त किचन वाटा पुसून घ्यायचा होता, तर तिने काय केलं, पुरं तिथं पाणी, सगळं पाणी तू आता भरून- मी कमी वरडायले पप्पा खाली गेल्यावर तुला अजून जास्त वरड ती मगे घेऊन हे करायला लागली, पाणी टाकायला लागली सगळ्या घरात. बरं आहे मस्त आधीच काचावानी फरशी बसली त्याच्यावर पाणी टाकीत जाईल त्याच्यावर उधळून पडत जाईल. काय करावं मग आता काय हसू नको, हे करू नको, नुकसान करते शिवाय परत हे करते. मग तिला काय पाहिजे वाटायली काय माहित वरच्या घरात हे पसारा सगळं खालच्या घरात घ्या बरं मग मी किचन खाली मजा वाटली. वर भाडे माणूस सगळं खाऊ घाल, तिथला रात्री मी मोमोज बनवून खाऊ घातले बरं ते. तू तसंच आहेस. सगळ्या गोष्टी भेटतात, ती पण कशी काय संध्याकाळपर्यंत किचन खाली घ्या हे असं एखाद्या दिवशी पडन ना माणूस लय मागात पडन पाणी सांडायची गरजच नव्हती, पण तिथं गरजच नाही पाणी सांडायची. बस झालं. वरून वायफर आणा थांब, थांब पुसून घेऊ डायपर द्या. लावायचे वायपर म्हणते त्याला, डायपर तेच ना ते डायपर लावा म्हणते त्याला चल जा तू खाली, आलो मी. चल चल, हे 2 मिनिटं खाली ढकलून पाणी आलो, 2 मिनिटं. चल चल. आपले पप्पा बोलले खाणार तू आता रडा लागली ती शिवानी सर तुला लावा. रे ना काय झालं शिवानी येते. शिवानी पैसे देते शिवानी शिवानी पैसे देते पैसे देते तुला पैसे भूक लागली. शिवानी पैसे देते ना चल मी तुम्हाला साडी घेते 2 आणते. तुम्हीच घ्या मी तुम्हाला देते 2 3 4 5 भारी साडी रुसली घेते. ती रुसू बाई, काय झालंय? रुसू. ह्यो काय म्हणलं माहिती का तुला जायचं ना तू तुपली रिक्षा करून जा म्हणे माझ्या गाडीवर जागा नाही म्हणे कशाला तसं म्हणले कळत नाही का बरोबर तुम्हाला? आहे मग. रिक्षा जाऊ आपण, चल. रिक्षा तुमच्याकडे गाडी नाही एवढी मोठी 2-4 लाखाची. नाही झोपत नसेल आता 12 वाजले. आपल्याला मंदिरात जायचं असं नाही करावं बाळा. केळी वाटायची, केळं वाटायची. आपल्याला केळी वाटायचं देवाला तुला कोण अपेक्षा. काय म्हणते माहिती का? देवाला अपेक्षा लागते कवच मग देवाला अपेक्षा लागत असते. दुबूला कसे म्हणतात म्हणे भूक लागली का मग देवाला बी भूक लागली ना हा, तेच ना. तुमच्या बाप्पाला भूकू लागली. देव बाप्पाला भूक लागली 350 रुपयाची केस घ्यायची, आपलं केळ घ्यायची. चला आपण तुम्हाला मस्त गजरा आणू. 10 डझन केळं घ्यायचे. साडी घालू. गजराचं काय बर्थडे काय साडी घालू मस्त. चला आपण दोघी जाऊ मस्त एन्जॉय करू. चला. हिने आता सगळं भरपूर आरडा खाल्ला आणि खाली येऊन ती काम मस्त धिंगाणा करत बसली. आपण दोघी पण आंधळे आपण दोघी कुठं नाही जाऊ शकत त्यांच्या गोष्टी चलत राहतील, त्यासाठी तुम्हाला अजून गोष्टी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, व्हिडिओला लाईक करायला लागेल, शेअर करायला लागेल. आता व्हिडिओ तो एंड करणार आहे कारण खूप मोठा व्हिडिओ नाही करता. व्हिडिओ आता इथं संपन्न करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. इकडे बघा, आज एक डील केली. आपलं जे मागं जे ठेवलेलं फ्रीज होतं ते फ्रीज मी एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन टाकलं आहे. त्याच्या बदल्यात हे घेतलं आहे सेटअप बॉक्स, फ्री फ्री डिशचा सेटअप बॉक्स घेतला आहे कारण मी आता रिचार्ज मारणार नाही आहे आणि एअरटेलचा बॉक्स होता माझा तिकडेच पडेल. त्याला ते रिटर्नचं ते मला सारखे कॉल आलं ते रिटर्न देऊन टाकणार आहे आणि ह्या फ्रीजचा लावून घेतला आहे. फ्रीज जो होतं मागचं ते फ्रीज मी एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन टाकलं. फायनली ते फ्रीज गेलेलं आहे. आता नवीन फ्रीजची वाट बघतोय, बघू नवीन फ्रीज केव्हा घ्यायचे केव्हा नाही तुम्हाला माहीत पडत बाकीच्या गोष्टी. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. असं म्हणून आता मी व्हिडिओ इथं खतम करतो. आणि त्यांचा जो विषय चालू आहे ना, तर त्यांचा विषय काय चालू आहे, तर त्यांचा विषय असा चालू आहे की त्यांना जायचे श्री स्वामी समर्थ यांच्या केंद्रामध्ये आणि तिथे जाऊन त्यांना केळी वाटप करायची होती, फळं वाटप करायची, काहीतरी केळी वाटप करायची होती. तर त्याचा विषय चालू होता तिकडे. तर बघू आता काय होतं काय नाही, ते पुढं गेलं माहीत पडेल. तर तोपर्यंत तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल काय आहे. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला लागेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण आजकाल व्हिडिओला लाईक खूप कमी येत आहेत. याचा अर्थ की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाही आहे असं वाटतं आहे मला. आणि काल एक कमेंट आली होती, ती कमेंट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल कारण ते कमेंटसाठी मी माझं घर दाखवू शकतो. पण ठीक आहे, ते पुढच्याच व्हिडिओमध्ये घेतो काय विषय येतं. तर तुम्हाला पण माहीत पडेल काय आहे. त्यासाठी सेपरेट मुद्दा पाहिजे, सेपरेट वेळ पाहिजे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काळजी घ्या. चला.